नांदेड़ पहुंची भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ ने नीट पेपर लीक मामले पर बड़ा बयान दिया। उन्होंने कहा कि पेपर लीक में शामिल किसी भी आरोपी को बख्शा नहीं जाएगा और सरकार छात्रों का नुकसान नहीं होने देगी। चित्रा वाघ ने बताया कि मामले की जड़ तक पहुंचने के लिए जांच जारी है और दोषियों पर सख्त कार्रवाई होगी। साथ ही छात्रा आत्महत्या मामलों को दुर्भाग्यपूर्ण बताते हुए सरकार समाज और विद्यार्थी की सुरक्षा के लिए गंभीर कदम उठा रही है। चित्रा वाघ ने प्रधानमंत्री मोदी की अपील का समर्थन करते हुए अपनी प्रतिक्रिया दी। चला ओके रोल करा। आज रोल काही शिबिर आज नांदेडमध्ये होतं काय? नाही, आज महाप्रशिक्षण आमचं अभियान चालू आहे, संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे आणि त्या अनुषंगाने मी काल परभणीला आले। परभणीचा आमचं शिबिर संपवून आज मी या ठिकाणी नांदेडला आलेली आहे। अतिशय चांगला उत्साह या ठिकाणी आपल्याला दिसला। नांदेडला स्वतः चव्हाण साहेब या शिबिराला उपस्थित होते। अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं। आमचे माजी केंद्रीय मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री कराड साहेब सुद्धा या ठिकाणी शिबिराला आले होते आणि त्यांनी सुद्धा या प्रशिक्षण शिबिरामध्ये आपलं मार्गदर्शन केले। मलाही माझा विषय दिला होता, तोही मी मांडण्याचा प्रयत्न केला। नीटचा जो पेपर फुटला प्रकरण त्याची धागेदोरा मला वाटतं त्याच्यावरती संपूर्ण असं भाष्य राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी केलेलं आहे। यामध्ये जे पण कोणी असतील पाळामुळं खडून काढायचं काम चालू आहे। कालपासून आजपर्यंत तुम्ही बघितलं की विविध जिल्ह्यातले किंवा राज्यातल्या ज्या ज्या ठिकाणी असं काही दिसलेलं आहे त्यांना शोधून काढायचं काम चालू आहे। विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालंय ते होणार नाही यासाठी सरकार सुद्धा तितकीच कडक पावलं उचलतंय। मला वाटतं आपल्याला आणखीन थोडं थांबायला पाहिजे। माहिती नाही अजून किती लोक याच्यामध्ये निघतील आणि कुणालाही सोडलं जाणार नाही, ही मात्र महत्वाची भूमिका ही राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांची। त्यांनी याच्यावरती सविस्तर भाष्य सुद्धा केलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसात आणखीन काय होतं ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे। दिल्ली, गोवा आणि भाजप सरकारला काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहे। आम्ही ठाकरे म्हणले की हे शासनानं केलेला अधिकृत खून आहे। बघा, असं आहे की झालेली गोष्ट ही अत्यंत दुर्दैवी आहे। याची पाळंमुळं खडून काढायचं काम हे सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतंय आणि येणाऱ्या दिवसामध्ये असे कोण आहेत त्यांनी पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये अशा पद्धतीचं कुठलंही आपण ज्याला म्हणू की जे त्यांनी यावेळेला केलेलं आहे ते होणार नाही याची पूर्ण काळजी सरकार घेईल आणि तशा पद्धतीची पनिशमेंट ही त्यांना देण्यात येईल। आणखीन पण कोण याच्यामध्ये आहेत, महाराष्ट्रातले आहेत, युपी मधले आहेत, बिहार मधले आहेत, आणखीन कुठले आहेत, त्या सगळ्याची पाळंमुळं खणून काढायचं काम सरकारकडनं होतं। भाजप सरकारला जनतेच्या खिशाची नाही तर उद्योगपतींच्या तिजोरीची काळजी असं कोण म्हणलं? कसं आहे की आता जे मोदीजींनी जे अपील केलेलं आहे ते अपील केलं गॅस किंवा डिझेल, पेट्रोल हे आपल्या देशात नाही बनत। हे जे युद्ध चाललंय याचा फटका फक्त भारताला बसलाय का? नाही, देशाला बसलाय। आजही आपण आपल्या वाहनातून येतोय जातोय, घरी स्वयंपाक करतोय, आपल्यावरती कुठली बंदी नाहीये। इतर देशांमध्ये शाळा बंद केल्या, उद्योगधंद्यांवरती त्या ठिकाणी नियंत्रण आणलंय। आज आपण व्यवस्थित आहोत आणि हे कशामुळे शक्य आहे? हे मोदीजींच्या नीतीमुळे शक्य आहे। आज तर फक्त सांगितलंय आपल्याला की तुम्ही बचत करा, संभाव्य जे धोके आहेत ते टाळण्यासाठी, आपलं जीवन सुरळीत चालण्यासाठी आज राष्ट्राला आपली गरज आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी सहभागी व्हावं ही मोदीजींनी भूमिका मांडली।